नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीच्या निकालासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट बघा इथे मिळत आहे मित्रांनो। महसूल विभागामार्फत जे आहे एक प्रसिद्धी पत्रक इथे जारी करण्यात आलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ते प्रसिद्धी पत्रक इथे सविस्तरपणे बघणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। प्रसिद्धी पत्रकामध्ये मित्रांनो शंका निरासन प्रक्रिया जी आहे ती संपुष्टात आलेली आहे असं सांगितलं गेलेलं आहे आणि त्यासोबतच जे आहे नॉर्मलायझेशन प्रक्रिया ती सुरू आहे आणि तलाठी भरतीचा निकाल इथे लवकरच लागणार आहे। या संदर्भात अपडेट महसूल विभागामार्फत इथे देण्यात आलेले आहेत। तर पहा मित्रांनो, प्रसिद्धी पत्रकाचा सर्वात आधी विषय बघा, महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत शंका निरसन हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा 3 असं या प्रसिद्धी पत्रकाचा विषय आहे मित्रांनो। आणि त्यानंतर बघा यांनी येथे दिलेलं आहे 29/9/2023 ते 8/10/2023 या कालावधीत परीक्षार्थींनी परीक्षेच्या 57 सत्रातील 5700 प्रश्नांपैकी 2831 प्रश्नांबाबत जे आहे 16,205 शंका उपस्थित केल्या होत्या आणि सदर शंका निरासन करण्यासाठी TCS कंपनीकडून विषय तज्ज्ञ समितीचे 6/12/2023 रोजी प्रथमतः 1072 शंका सामान्य करून 146 प्रश्नोत्तरे दुरुस्त केली आणि त्यानंतर 22/12/2023 रोजी पुन्हा 85 शंका निरसन करत ही प्रश्नोत्तरे जी आहे 148 झाली। आता अंतिमतः आणखी 12 प्राप्त शंकाच्या अनुषंगाने एकूण 5 शंका मान्य करून 2 प्रश्नांना पूर्ण गुण व 3 प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय दुरुस्त करण्यात आले आहेत व एकूण 149 प्रश्नोत्तरे अंतिम दुरुस्त करण्यात आली आहेत आणि याबाबत प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे। यानुसार जे आहे उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारणित गुण देण्यात आले आहे व शंका निरसन प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे व यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन जे आहे सामान्यीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तर बघा मित्रांनो, इथे ठळकपणे आणि स्पष्टपणे ते सांगितलेलं आहे की शंका निरसन प्रक्रिया जी आहे आता संपुष्टात येथे आलेली आहे मित्रांनो। म्हणजे बघा, जो सर्वात मोठा अडथळा होता निकालासाठी की हे शंका निरसन प्रक्रिया, तर ती आता येथे संपुष्टात आलेली आहे। तर निकाल आपल्याला केव्हा पण येथे बघायला मिळू शकतो आणि त्यासोबतच नॉर्मलायझेशन प्रक्रिया जी आहे ही सुरू आहे आणि यानंतर जे आहे या परीक्षेचे गुणांकन सामान्यीकरण नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे। नॉर्मलायझेशन प्रक्रिया मित्रांनो साधारणतः 1 आठवडा इथे चालू शकतो आणि त्यानंतर बघा येथे आहे जो आपला निकाल आहे तो तलाठी भरतीचा निकाल लवकरच इथे बघायला मिळू शकतो। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अपडेट जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।